नमस्कार मित्रांनो, जिनेस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी योजना बघणार आहोत। ती आहे मिनी ट्रॅक्टर सबसिडी योजना। मग सरकार महिला शेतकऱ्यांना देत आहेत मिनी ट्रॅक्टरवर 90% अनुदानाचा लाभ। मग अर्ज कशा प्रकारे करायचा, अनुदान कशा प्रकारे मिळवायचे, ते सर्व काही आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमधून बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला या योजनेविषयी संपूर्ण माहिती मिळेल। तर मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे या दृष्टिकोनातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत। यामध्ये कृषी सिंचनाशी संबंधित योजना, पशुपालन संबंधित योजना, तसेच कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान यासारख्या योजना खूप महत्त्वपूर्ण आहेत। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध घटकांकरिता अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते, जेणेकरून शेतीशी संबंधित कामे सुलभ आणि सोयीस्कर व्हावीत व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, हा त्यामागचा उद्देश आहे। अगदी याच पद्धतीने जर आपण महाराष्ट्र सरकारचा विचार केला तर सरकारच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर देखील देत आहे। सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल उचलले आहे। या योजनेच्या माध्यमातून बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्यांचे उपकरणे खरेदी करण्यासाठी जवळपास 3,15,000 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात आहे। यामध्ये संबंधित बचत गटांना स्वतःचा 10% हिस्सा भरणे गरजेचे आहे। म्हणजेच एकंदरीत 35,000 रुपये बचत गटांना द्यावे लागणार आहे। या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीचे जे काही बचत गट आहेत त्यांना मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपसाधने जसे की रोटावेटर आणि ट्रेलर या सगळ्यांवर 90% अनुदान दिले जात आहे। त्यामुळे नक्कीच या योजनेच्या माध्यमातून बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि उपसाधने खरेदी करण्यासाठी मोठी आर्थिक मदत मिळत आहे। मग या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या अटी शर्ती पूर्ण करावे लागतील, म्हणजे आपल्याला या योजनेचा लाभ मिळेल, तर त्या पुढील प्रमाणे आहेत। संबंधित बचत गटातील सदस्य हे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातीलच असणे गरजेचे आहे। ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। या बचत गटांमधील कमीत कमी 80% सदस्य हे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध गटाचे असावेत। तसेच या स्वयंसहाय्यता बचत गटाचा अध्यक्ष आणि सचिव देखील अनुसूचित जाती प्रवर्गातीलच असावेत। या योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर व त्याचे उपसाधने म्हणजेच आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी 3,15,000 रुपयाचे अनुदान या माध्यमातून मंजूर केले जाते। दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जर जास्त अर्ज प्राप्त झाले तर लॉटरी पद्धतीने यामध्ये निवड केली जाणार आहे। मग लाभार्थ्यांची निवड करण्याची प्रक्रिया कशी आहे तर त्याविषयी आपण बघणार आहोत। तर लाभार्थ्यांची निवड पुढील प्रमाणे केली जाईल। तर मग त्यासाठी सर्वात अगोदर बचत गट किंवा लाभार्थी सदस्यांना योग्य पद्धतीने अर्जाचा तपशील नमूद करून तो अर्ज समाज कल्याण विभागाकडे ऑनलाईन सबमिट करणे गरजेचे आहे। तुम्ही दाखल केलेला अर्ज वैध असेल तर त्या अर्जाची प्रिंट सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित करून ऑनलाईन सबमिट करावी लागेल। त्यानंतर आलेल्या सर्व वैध अर्जांमधून लॉटरीद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाईल। यामध्ये लाभार्थ्यांनी खरेदी केलेले साहित्य आणि वाहनांच्या पावत्या ऑनलाईन जमा करणे, सादर केलेल्या इनव्हॉइसमध्ये विक्रेत्याच्या GST क्रमांक, पावती क्रमांक आणि आयटम क्रमांक इत्यादी तपशीलवार माहिती देणे गरजेचे आहे। तसेच यंत्राच्या मूळ खरेदी पावती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांच्या कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे। तसेच लाभार्थी बचत गटांनी खरेदी केलेल्या वाहनांचा वाहन परवाना RTO मार्फत ऑनलाईन सादर करावा लागणार आहे। तसेच वाहन परवान्याची मूळ प्रत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग
यांच्या कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे। मग या योजनेसाठीचा लाभ घेण्यासाठी आपण अर्ज कसा करावा, कुठे करावा? तर या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला minimahasamaajkalyan.in आणि sjsmaharashtra.government.in वर अर्ज करावा लागेल। या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला या संबंधीची संपूर्ण माहिती मिळेल। मग या योजनेच्या अधिकच्या माहितीसाठी तुम्ही संबंधित वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा तुमच्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याशी थेट संपर्क साधू शकता। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।